ईश्वरी सत्तेचे सामर्थ्य किंवा योग सामर्थ्य वापरून काही आश्चर्यकारक घडवणे म्हणजे उगाच बोवाबाजी नसून ते एक योगशास्त्र असते आणि या योग सामर्थ्याने मामाने काही केलेले चमत्कार आज आपण जाणून घेऊया। नमस्कार मित्रहो, मी संजय किल्लेदार। एकदा मामा तळावरती देवपूजा करण्यात मग्न असतात आणि त्यावेळी एक बंकापूरचा भक्त मामांना भेटायला येतो। तो नमस्कार करतो मामांना। त्यावेळी मामा म्हणतात, कसं काय चाललंय? तर मामा, तुमच्या कृपेने व्यवस्थित चाललंय। तर त्यावेळी काही लोक रडण्याचा आवाज मामांच्या कानी येतो। मामा त्या भक्ताला विचारतं, अरे कुणी देवाघरी गेलं का? तर तो भक्त म्हणतो, होय मामा, एक मुलगी देवाघरी गेली। त्यावेळी मामा म्हणतात, चला आपण काय झाले ते पाहू। आणि इकडं त्या मुलगीचे आई वडील नातेवाईक जोर जोरानं ओरडत असतात, कारण त्यांची मुलगी देवाघरी गेलेली असते। मामा तिथं जाताच त्या मुलगीचे आई वडील मामांच्या पायावर मस्तक टेकतात आणि जोर जोरानं ओरडत मामांना म्हणतात, मामा आमच्या मुलगीला वाचवावं, मुलगीला वाचवावं असं म्हणून ओरडत असतात। त्या मुलगीच्या आई वडिलांना मामा उठवतात आणि त्यांना म्हणतात, अरे जन्म आणि मरण कुणाला चुकलंय व्हय? कोण आज मरल, कोण उद्या मरल, तर कोण परवा मरल। ह्या चक्रातून कोणीही सुटलेलं नाही बघ। चला उठा आणि रड पहिले थांबवा। त्यानंतर मामा तिथल्या सगळ्यांना रडायचं थांबवतात, तिथून सगळ्यांना बाहेर घालवतात आणि मामा आकाशाकडे पाहतात आणि मुलगीच्या अंगावर एक कपडा टाकतात आणि मामा तिथं ध्यान धारणेला बसतात। मामा तिथं ध्यान धारणेला बसल्यानंतर पहिला दिवस संपतो, त्यानंतर दुसराही दिवस संपतो, तरीही मामांची ध्यानधारणा सुरू असते। तिसऱ्या दिवशी मामा योग साधनेतून बाहेर येतात आणि त्या मुलगीला हाक मारतात, अगं ए पुरी उठ, किती वेळ झोपणार आहेस? आता लय झालं तू झोपणं। आणि खरोखरच मित्र, ती मुलगी उठून बसते आणि आपल्या आईला हाक मारते। सगळी मंडळी तिथं गोळा होतात। सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो, कारण मृतवत झालेली मुलगी उठून बसलेली असती। सर्वजण मामांचा जय जयकार करू लागतात आणि त्यानंतर सर्वजण मामांचं दर्शन घेतात। त्यानंतर मुलगीचा वडील मामांना म्हणतो, मामा तुम्ही देवायचा देव, माझ्या मुलगीला तुम्ही जीवदान दिलंसा मामा, तुमचे हे उपकार मी कुठे फेडू, असं म्हणून तो मामांच्या चरणी परत लीन होतो। परंतु त्यावेळी मामा त्याला उठवतात आणि सगळ्या मंडळींना खडसावून सांगतात, हे बघा रे, मी काय सांगतो ते नीट ध्यानात ठेवा। या मुलगीच्या आयुष्याची दोरी बळकट होती म्हणून ती वाचली, नाहीतर बाळू धनगर मेलेला जित्ता करतोय म्हणून माझ्याकडे जर कोण आलं तर एकेकाचं टक्कर फोडल्याशिवाय मी राहणार नाही बघा। अशी सक्त ताकीद त्या सगळ्या मंडळींना मामा देतात आणि मामा तिथून निघून जातात। अशा पद्धतीने मित्र हो, मामांनी आपल्या योग सामर्थ्यानं एका मुलीला जीवदान दिलं। एकदा एका गावामध्ये साथीचा आजार आलेला असतो आणि त्या आजारानं एवढं गंभीर रूप धारण केलं असते की प्रचंड लोक मृत्युमुखी पडले असतात। त्यामुळे स्मशानामध्ये पेटवायला सुद्धा जागा शिल्लक राहत नाही। गावात रुग्णांची संख्या प्रचंड वाढलेली असते। डॉक्टर मंडळी प्रयत्नांची पराकाष्ठा करून प्रत्येकाचे जीव कसं वाचवता येतील यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतात। त्या भागातील आमदार त्या दवाखान्याला भेट देतात आणि आमदार या नात्यानं ते मृत व्यक्तींना 25,000ची देणगी जाहीर करतात। आमदारांनी 25,000ची देणगी जाहीर केल्यानंतर सर्व मंडळी टाळ्या वाजवतात आणि याच वेळी बरोबर मामांचं तिथं आगमन होतं। मामा ते टाळी वाजवतेले बघतात आणि सगळ्यांना उद्देशून बोलतात, अरे सुक्काळीच्या ओ, टाळ्या कसलं वाजवता? अरे छाती बडवा छाती, आपले जे सगळे सोयरे जे मेलेत त्यांच्या निदान आत्म्याला शांती तरी लाभल। अरे माणूस मेल्यावर ते पैसे काय त्यांच्या चित्तेवर जाळायचं होय? आणि डॉक्टर तुम्ही कुठं होतासा माणसं मरेपर्यंत, असं म्हणून मामा त्या सगळ्यांच्यावर रागवतात। त्यावेळी गावचे पाटील आणि सर्व मंडळी मामांच्या पाया पडतात आणि मामांना साकडं घालतात, मामा काहीही करा आणि आमच्या गावावर एवढी पिढा घालवा, गावातली ही रोगराई संपूर्ण नष्ट करा। हे पाहून डॉक्टर पाटलांना म्हणतात, अहो पाटील, तुमचं काय चाललंय हे? हा शुद्ध वेडेपणा आहे, ही शुद्ध अंधश्रद्धा आहे। एखाद्या व्यक्तीला सांगून हे संकट काय थोडंच टळणार आहे? आपल्याला प्रयत्न केलं पाहिजे। हे बोलणं ऐकून मामा त्या डॉक्टरना म्हणतात, अरे बोल डॉक्टरा बोल, 4 पुस्तक शिकलास आणि तू डॉक्टर झालास म्हणून तुझ्या तोंडी हे बोलणं येते। अरे अंधश्रद्धा कशाला म्हणतात? जी बकरी कापत्यात, जे कोंबडं कापत्यात, जी देवाच्या नावावर पैसे गोळा करतात त्याला म्हणायची अंधश्रद्धा। आणि मला ही अंधश्रद्धा आवडत नाही। अरे अंधश्रद्धा वेगळी आणि देवावरली श्रद्धा वेगळी।
अंधश्रद्धा म्हणून किती डोकं आपटलंस तरी प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये देव आहेच की र. आणि प्रत्येकाच्या हृदयात देव आहे म्हणून माणूस माणसात आहे, नाहीतर प्रत्येक माणसाने एकामेकाचं लचकं तोडलं असतं. मामांचे बोलणं ऐकताच डॉक्टर मामांना म्हणतात, हे बघा तुमचं तत्वज्ञान ऐकायला आम्ही इथं आलेलो नाही, आम्हाला आमचं काम करू द्या. त्या मामा म्हणतात, अरे डॉक्टरा तू तुझं काम कर, मी माझं काम करतो, बघूया कुणाच्या कामामुळे फरक पडतोय ते, असं म्हणून मामा तिथून निघून जातात. त्यानंतर सर्व मंडळी मामांचा जय जयकार करतात. मामा एके ठिकाणी जातात आणि थांबतात आणि आकाशाकडे पाहून म्हणतात, अरे तुला दया आहे का नाही, अजून किती मुर्द पाडणार आहेस, जा तुझं तोंड काळ कर, साता समुद्रापलीकडे जा. असं म्हणून मामा आकाशाकडे पाहतात आणि घोंगडं फिरवतात आणि इकडं आजारी पेशंटना एकाएकी बरं वाटू लागतं. ते सर्वजण अंथरुणावर उठून बसतात. हे पाहून डॉक्टरांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसतो. त्यावेळी डॉक्टर सुद्धा चकित होतात आणि मामांना म्हणतात, मामा तुम्ही काय जादू केली, सर्व पेशंटांना बरं वाटू लागलंय. त्यावेळी मामा हसतात, पण डॉक्टरांच्या डोक्यात लक प्रकाश पडतो की मामांना आपण वेडवाकडं बोललो, मामा तुम्हाला मी वेडवाकडं बोललो, मला क्षमा करा मामा, मला क्षमा करा. त्यावर मामा म्हणतात, अरे अंधश्रद्धेला हा विरोध पाहिजेच, परंतु अंधश्रद्धेचा साप समजून भुई थोपटू नका म्हणजे झालं. त्यानंतर मामा सर्व गावकरी मंडळींना म्हणतात, अरे ग्रामदेवतेला तुम्ही विसरू नका, तिला दिवाबत्ती लावू जावा, ती तुम्हाला सदैव आशीर्वाद देईल. अशा पद्धतीने मित्र हो, मामांनी गावावर आलेले संकट आपल्या योग सामर्थ्यानं परतवून लावलं. तर मित्र हो, आजच्या या मामांच्या चमत्कारांच्या लीला तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच कमेंट करा. धन्यवाद.